ओम नमो जिगणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांतिच्छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्शून्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी. समर्थांनी केलेली ही प्रार्थना आहे, त्यांनी सुरुवात करते. आज योगविद्याधाम नगरतर्फे मला ओंकार साधनेवर माझे विचार मांडण्यासाठी आपण निमंत्रित केलं. मी सर्वांबद्दल कृतज्ञ आहे. अंजलीताईंनी खूप आग्रह धरलेला आहे आणि पौर्णिमे दिवशी जसा चंद्र पूर्ण विकसित झालेला असतो तशी ही ओंकार साधना आपली विकसित होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. सर्वांना मी प्रथम शुभेच्छा देते. या आपल्या उपक्रमासाठी मी शुभेच्छा देते, सर्वांचं अभिनंदन करते, कौतुक करते की मला खूप आनंद झाला. 30-35 वर्षापूर्वी योगविद्याधामशी माझा संबंध आलेला होता. आवाज येतोय ना? आवाज येतो ताई, फक्त तुमचा व्हिडिओ पण ऑन करू का व्हिडिओ चालू? पण मग आवाजाचं हे येईल म्हणले म्हणून मी नाही 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 काही नाही होत. ठीक आहे. 30-35 वर्षापूर्वी योगविद्याधामशी आमचा संबंध आलेला होता. नाशिकच्या विश्वास मंडलिक आणि पूर्णिमाताई मंडलिक यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं. कॉलेजमध्ये आम्ही योग हा विषय घेतलेला होता आणि सर्वांच्या सहकार्यानं तो विषय सगळ्या लेवलला आम्ही सुरू केलेला होता आणि त्यामुळं पुन्हा इतक्या वर्षानंतर या संस्थेशी मला जोडायला मिळालेलं आहे, आपण जोडलेलं आहे, म्हणून मला खूप आनंद झाला आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देते. कालच अनंत चतुर्दशी झालेली आहे. गणरायाचंच रूप हे ओंकार स्वरूप आहे आणि म्हणून त्या ह्याच्यापासून मी सुरुवात करते. आत्ता तुम्ही सांगितलं की ज्ञानदेवांनी सांगितलेलंही ओंकाराचं स्वरूप आपण अभ्यासलेलं आहे. मला जसा आढावा घेता येईल त्याचा मी घेणार आहे. काही उपनिषदांचा, आपल्या समर्थांच्या वाङ्मयातला आणि अन्य जे उपनिषद आहेत, योगाचे ग्रंथ आहेत, त्याच्या आधारे बोलण्याचा आणि सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. नमो माय बापा गुरु कृपा घना, तोडिया बंधना माया मोहा, मोहजाल माझे कोण निरसील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. आपण नेहमी योगाचा अभ्यास या प्रार्थनेनं सुरू करत असतो. याचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल, पण मला थोडक्यात सांगावं असं वाटतं की हे गुरु आणि शिष्याचं नातं, या दोघांनी एकमेकांशी कसं राहायचं आहे. तर ओम सह नऊ अवतू, ओम आपल्याला ओंकारावर बोलायचं आहे आणि कुठलाही मंत्र ओम शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. वेदातल्या प्रत्येक मंत्राला ओंकाराची जोड असतेच. म्हणून सह नऊ अवतू, अवतू म्हणजे रक्षण करू, सह म्हणजे आपण दोघांनी बरोबर, नऊ म्हणजे एकमेकांचं, आपण दोघांनी एकमेकांचं रक्षण करावं. सह नऊ भुनक्तू,
आपण दोघांनी एकमेकांचं म्हणजे एकमेकांबरोबर जे जे काही उपभोग घ्यायचे आहेत, मग ते आध्यात्मिक असतील, अधिभौतिक असतील, अधिदैविक असतील, ह्या सगळ्यांचा उपभोग आपण बरोबरीनं घेऊया. आता इथे फक्त गुरु आणि शिष्य एकटाच असा अभिप्रेत नाही आहे. तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे साधक आहात, माझ्यापेक्षाही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, सगळे अभ्यासक आहात, संशोधक आहात आणि तुमच्यापुढं मला बोलण्याची संधी दिलेली आहे. तर आपल्या म्हणजे तुम्ही मला गुरुस्थानीच आहात सगळे. तर आपल्या सर्वांनी सगळ्या उपभोगांचा एकत्रित उपभोग घेऊया. सहवीर्यं करवावहे. आपल्याला जे जे पराक्रमाची कृत्य असतील, समाजाला बदलण्याचं काम असेल, समाजासाठी काही समाजाला जुळवायचं काम असेल, त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचं निरामय जीवन जगण्यासाठी एक प्रयत्न करायचे असतील, तर ते सगळे बरोबरीनं करूया. सहवीर्यं करवावहे. आणि तेजस्वी 9 अधितमस्तु. आपण तेजाची पण बरोबरीनंच उपासना करूया. ओंकार हे तेजस्वरूप पण आहेत. आणि मा विद्विषावहै हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश उपनिषदांनी दिलेला आहे की आपण कुणीही कुणाचा द्वेष करू नये. आणि इथूनच ओंकाराच्या अभ्यासाला सुरुवात होते. ओंकाराला कसं स्वच्छ हृदय, स्वच्छ अंतःकरण आपलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ज्ञानदेवांनी सुद्धा जी सुरुवातीची त्यांची प्रार्थना आहे किंवा सुरुवातच त्यांनी ज्ञानेश्वरीची केलेली आहे, आपल्याला माहीत आहे. पण मला जसं वाटतंय तसं मी त्याचं थोडक्यात विवेचन करणार आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जो. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश तेथवर्ण वपू निर्देश निर्दोष मिरवित असे. या 3 ओव्या आणि नंतर पुढच्यांचा आपल्याला थोडासा आढावा घ्यायचा आहे. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. आता आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेवांनी या ज्ञानेश्वरीचं अक्षर विश्व सगळं निर्माण करताना ते म्हणतात की या अक्षर विश्वाचं अवकाश व्यापलेल्या माझ्या प्राणप्रिय ओंकारा, मी तुला प्रेमानं वंदन करतो. बघा, त्याला पहिल्यांदा वंदन करायचं. वेद केवळ तुझेच गोडवे गातात आणि तुझ्या नामात गर्क राहतात. आणि तुझ्या नामात गर्क राहतात असे हे तुझे भव्य रूप आणि स्वरूप केवळ तुलाच खरे तर ज्ञात आहे. हे माझ्या आत्मरूपा, मी तुला अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. आता कालच मी म्हटलं तसं 10 दिवसाचा आपण उत्सव केलेला आहे आणि गणेश हा प्रत्येक कार्याच्या आरंभी आपण त्याचं वंदन करत असतो. म्हणून ते म्हणतायत की ओंकारा, तू माझा अक्षर गणेश आहेस. आम्हा प्रत्येक परमभक्ताच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा प्रकाश होऊन शांत नंदादीपासारखा अखंडपणे तेवत आहेस. माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांचा दासानुदास असलेला मी ज्ञानदेव तुला प्राणभरली विनंती करतो की हे ओंकारा, अक्षर गणेशा, माझ्या भाष्याकडे लक्ष केंद्रित होऊ देत. आणि वेदादी वाङ्मय ब्रह्म, याला शब्दब्रह्म म्हणलेलं आहे ओंकाराला. तर हा तुझा अवकाशव्यापी अक्षर भारला अतिशय भव्य असा आकार आहे. आणि या वाङ्मय ब्रह्मामधला अक्षर समूह म्हणजे तेजानं तळपणारा आणि दृष्टीला खिळवून ठेवणारा आहे. दृश्य शारीर भाव आहे. आता हाच कसा आहे
आपल्याला माहिती आहे की ओंकारामध्ये 3.5 मात्रा म्हटल्या जातात. त्यातला अकार जो आहे तो अकार चरण युगुल. मी बाकीच्या आता अवयवांबद्दल बोलणार नाही आहे. तर ओंकारमधला जो अकार आहे तो म्हणजे तुझ्या चरणाची जोडी आहे. उकार उदर विशाल, म्हणजे जो उकार आहे, दुसरी मात्रा जो उकार आहे ते तुझे विशाल उदर आहे. आणि मकार महामंडळ, आणि तिसरी मात्रा म्हणजे मकार, हे तुझं मस्तकाकारे, तुझं भव्य जे मस्तक आहे ना ते मस्तक म्हणजे ही तिसरी मात्रा आहे. आणि हे तिन्ही एकवटले, म्हणजे या तिन्ही मात्रा जेव्हा एकवटतात तेव्हा निर्माण होणाऱ्या ओंकारातून अवघ शब्दब्रह्म प्रकट केलं आहेस. आणि हे जे आदिबीज आहे या ओंकाररूपी श्री गणेशाला मी केवळ सद्गुरू कृपेमुळे वंदन करू शकतो. हे आदिबीज आहे. कुठलं बघा, आता काल तर मी या गणेशावरच बोललेली होते सगळीकडे. तर सगळ्यांनी या गणेशाचं इतकं कौतुक केलेलं आहे, सगळ्या संतांनी केलेलं आहे, सगळ्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे. अगदी हरिविजय असू, एकनाथी भागवत असू देत, नामदेव आहेत, तुकाराम आहेत, आणि सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलेलं आहे. तर ह्या ओंकाराबद्दल आपल्याला खूप अभिमान आहे. आणि अभिमानापेक्षा तो आपला प्राण आहे, आपल्या जीवनाचा प्राण आहे. आणि म्हणून या ओंकाराची साधना आपण कशी करायची याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. तुम्ही रोज 108 वेळा ओंकाराची साधना करताय, म्हणजे माझा तर इथून साष्टांग नमस्कार आहे तुम्हा सर्वांना. आम्ही इतक्या वेळा नाही करत, खरंच सांगते, पण ज्या वेळा जितका वेळ होईल तितक्या वेळा करत असतो. तर त्याचं जे काही सूत्र आहे किंवा त्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल. आता खरं म्हणजे पुन्हा दुसरंही तुकारामांनीच रचलेला अभंग आहे आणि तो तुम्हाला एकदा म्हणून दाखवते. म्हणजे मग माझं जे थोडंसं तात्विक विवेचन आहे ते सुरू झालं की मग तुम्हाला कदाचित थोडासा असं वाटेल की बुवा याच्यापेक्षा आपल्याला काव्य वगैरे छान वाटतील. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आता प्रत्येक उपनिषदामध्ये हे आलेलं आहे की हेच त्यांनी सांगितलं आहे की तिन्ही देवांचं हे जन्मस्थान आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी त्यासाठी या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हा ओंकार कसा आहे हो? तो ओंकार हा सर्व मंत्राणाम उत्तम हा परिकीर्तितः, ओंकारेण प्लवेनैव संसाराब्धिं तरिष्यसि. जर ह्या सगळ्या मंत्रांमध्ये ओंकार हा उत्तम रीतीनं ख्याती पावलेला आहे, प्रसिद्ध पावलेला आहे. आणि ओंकाररूपी तरेनैव म्हणलेलं आहे. म्हणजे काय? प्लवेनैव, प्लव म्हणजे छोटीशी होडी. तर या छोट्याशा होडीनं आपण संसार सागर तरून जाऊ शकतो. जगामध्ये जन्म घेणारा प्राणी मात्र मर्त्य आहे.
मृत्यूच्या पाशातून सुटण्यासाठी देवांनी वेदत्रयीचा आश्रय घेतला. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की या ओंकाराचं जन्मस्थान आहे हे वेद आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये छद नावाचा धुतो आहे. छद म्हणजे आच्छादन करणं, आपण म्हणतो ना आच्छादन. तर देव एकदा वेदांच्या गुहेत लपले होते आणि म्हणून वेदांना छंदस अशी संज्ञा प्राप्त झाली. पण तिथंही मृत्यूनं देवांचा पिच्छा केला. देवांनी ओंकाराचाच आश्रय घेतला आणि हा ओंकार वेदांच्या किल्ल्यात असलेले जे दुर्गम अभेद्य स्थान, तेथे मात्र मृत्यूला प्रवेश मिळाला नाही. देव अमर झाले. ओंकाराचं हे सामर्थ्य ध्यानात घेऊन उपनिषदाच्या ऋषींनी सुद्धा, म्हणजे वेदांच्या नंतर उपनिषदच आलेले आहेत, खूप नंतर, त्याला वेदांत असं म्हणतात. म्हणजे वेदांचा अंतिम भाग म्हणजे सगळी उपनिषद आहेत. मूळ 10 उपनिषद आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण मग त्या उपनिषदांच्या ऋषींनी सुद्धा माणसाला सल्ला दिला काय, की ज्याला मृत्यूच्या भयापासून सुटायचं असेल त्यांनी ओंकाराची उपासना करावी. ओंकाराचा महिमा उद्घोषित करणारी ही आख्यायिका छांदोग्य उपनिषदात आपल्याला सांगण्यात आलेली आहे किंवा पाहायला मिळते. आणि ओंकार म्हणजे वेदत्रयींचं सार आहे. ज्याला वेद म्हणता येत नाहीत, वेदाचा अभ्यास करता येत नाही, किती सोपं आहे बघा, फक्त ओंकार उच्चारण करणं. आणि ओंकाराची विद्या म्हणजे अक्षर विद्या आहे, जी कधीही नाश पावत नाही. क्षर म्हणजे नाश आणि म्हणजे नाही. अक्षर म्हणजे अविनाशी, अविनाशी म्हणजेच परब्रह्म. कारण ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमांगतिम. भगवद्गीतेत म्हटलेलं 8व्या अध्याय. तर या ओंकार या शब्दांनी भगवंतानं त्याचा महिमा वर्णन केलेला आहे. आणि वेदांच्या उपासनेपासून फार फार तर स्वर्ग मिळेल, पण ओंकाराच्या उपासनेपासून साक्षात अमृतत्वाची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणून प्रत्येकानं ओंकार उच्चारण करायचे. आता ओंकाराचीच वेगवेगळी नावं आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रणवही म्हणतात, मुलांची नावं पण ठेवतो आपण. उद्गीथ असंही म्हटलं जातं. आणि ही 2 नावं त्याची आहेत. नू धातूचा अर्थ आहे स्तुती करणं आणि त्याला प्रमुळं जास्त जोर येतो बरं का. म्हणजे प्राचार्य म्हणलं की प्रगत आचार्य, तसं नू या धातूला प्र लावला की त्याचा तो उपसर्ग लागून प्रणव शब्द तयार झाला आणि त्याचा अर्थ प्रकर्षानं केलेली स्तुती. बघा, नुसतं ओम म्हणलं ना तरी किती आनंद होतो. आणि उत्तम स्तोत्र, दुसरी स्तोत्र म्हणा नका म्हणू, उत्तम स्तोत्र ही परब्रह्माची स्तुतीच असते. परब्रह्माची स्तुती करताना सर्वच वाङ्मय अपुरं असल्याचं सिद्ध होतं. आणि हे शब्द चापल्य कामाला येत नाही. खरं म्हणजे इतकं बोलण्यापेक्षा तुमचा ओंकार मला 108 वेळा ऐकायला मिळाला तर तो जास्त आवडेल. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वाणी ही परत येते आपल्या मनासह, असं हे ठिकाण आहे. आता ओंकाराचं दुसरं नाव मी सांगितलं होतं उद्गीथ. उद्गीथ म्हणजे पण ओंकार. तर त्या गई असा धातू आहे त्याच्यामध्ये आणि त्या धातूचा अर्थ आहे गाणे. आणि उत म्हणजे उपसर्ग. उत जसा प्र उपसर्ग लावला तसा उत उपसर्ग लावला की त्याचा अर्थसुद्धा उत्तम असा अर्थ होतो. म्हणजे उत्तम गायलेलं उत्तम गीत, तो उद्गीथ. जिथे शब्द पोहोचत नाहीत अशा परब्रह्माचं उत्तम स्तवन करण्याच्या हेतूनं ऋषींनी सगळे संकेत ज्याच्या 3.5 मात्रात बसवले आहेत अशा ओंकाराचा प्रयोग केला. आणि तस्य वाचक हा प्रणव. हा पतंजलींनी पण म्हटलेला आहे, त्याचाही आपण विचार करणार आहोत. तर ओम हा ध्वनी परब्रह्माचा वाचक ठरलेला आहे. आत्ता माझी ओळख करून दिली की योग आणि आयुर्वेदानुसार स्वास्थ्य संकल्पना ह्या विषयावर माझी PhD झालेली होती. म्हणजे मला संशोधन करायला मिळालेलं होतं आणि त्यामध्ये पण योगाच्या सगळ्या अंगांचा विचार केलेला होता. आपल्याला माहिती आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या 8 अंगांचा जास्त करून विचार पतंजलींनी केलेला आहे, अष्टांग योगाचा. पण त्यांनी सुद्धा योगशास्त्रामध्ये ओंकार हा ईश्वरवाचक शब्द सांगितलेला आहे आणि तस्य वाचक हा प्रणव हा म्हटलेला आहे.
म्हणजे त्याचा जप, त्याच्या अर्थाचा विचार ही ईश्वराची उपासना आहे. आणि या उपासनेमुळं आपल्याला ईश्वर ज्ञान होत असतं. ज्ञानप्राप्तीतील अडथळे दूर होतात. पतंजलीच्या मते ओंकाराचं ईश्वर वाचकत्व लक्षात घेऊन सतत जप करावा. प्रणवोच्चारामध्ये सुद्धा प्राणायामाचंच तंत्र दिसतं. आपल्याला जी तंत्र माहिती आहेत, 8 अंग आहेत, त्यातलं प्राणायामाचं तंत्र याच्यामध्ये जास्त ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणून उपनिषदांमधून सुद्धा प्रणवोच्चारामध्येही प्राणायामाचंच तंत्र दिसून येतं. आता आपली कुठलीही पूजा असू देत, त्या पूजेमध्ये सुद्धा बघा, जे पुरोहित असतात, गुरुजी असतात, ते सांगतात प्राणायामे विनियोगः. आधी प्राणायाम करायचा, ओंकार करायचा. ओंकाराचं उच्चारण तेव्हाही 21 वेळा करायला सांगतात. तर हे सगळं ओंकार हे परमतत्व आहे. अकार, उकार आणि मकार हे 3 वर्ण किंवा 3 वेद किंवा 3 लोक किंवा 3 गुण म्हणजे सत्व रज तम, 3 अक्षर अ उ म आणि 3 स्वर, असे हे सगळे मिळून प्रणवातून प्रकाशित होतात किंवा आपल्याला समजतात. आता अकार म्हणजे काय आहे, तर स्थूल विराट विश्व असा आहे आणि तो राजस आहे आणि रक्तवर्णाचा आहे. जो ब्रह्मा आहे तो अकार आहे. मग अशीच गीतामध्ये सांगितलं की अकार तो ब्रह्मा. आता उकार म्हणजे हिरण्यगर्भ, तेजस, सूक्ष्म, आणि तो सात्विक आहे, शुक्लवर्ण आहे आणि विष्णू आहे. उकार तो विष्णू. आणि पुढं म्हणले मकार महेश. तेच सांगितले की कारण अव्याकृत, प्राज्ञ, तामस, कृष्णवर्ण असा महेश हा प्रणवातूनच ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती होती, असं सगळीकडे सांगितलेलं. आता ब्रह्माचा लय होताना सुद्धा काय होतं, ब्रह्माचा अकारात लय होतो, विष्णूचा उकारात लय होतो आणि महेशाचा मकारात लय होतो. ज्ञानी लोकांमध्ये तो ऊर्ध्वमुख होतो, अज्ञानी लोकांमध्ये तो अधोमुख होतो. आणि प्रणव हे एकाक्षर ब्रह्म आहे. अजून ब्रह्माचं वर्णन आता तुम्ही वेदामध्ये किंवा इतर सगळ्या वाङ्मयामध्ये पाहत असाल तर वेदसुद्धा त्या ठिकाणी काय झालेले आहेत, वेदा नाही कळला अंत पार ज्याचा, असं म्हणलेलं आहे. कारण त्याला अंतच नाही आहे आणि ते कळलेलाच नाही वेदांना. नेती 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 असे वेदसुद्धा तिथे तोकडे पडलेले आहेत. तर तज्जपस तदर्थ भावनम असं पातंजल योगसूत्रातलं सूत्र आहे. आणि त्याचा जर जप करायचा असेल, त्याची भावना करायची असेल तर हा तस्य वाचक प्रणव, हा जो प्रणव आहे त्याचं आपण उच्चारण करायचं. आता योगचूडा 108 उपनिषद होती. त्या उपनिषदांचा अभ्यास केला आणि त्याच्यातली वेगवेगळी अशी अभ्यासली तर चूडामणी म्हणून उपनिषद आहे, त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे अकारो जागृती नेत्रे वर्तते सर्व जंतुषु, उकार कंठ तस्वप्ने मकारो हृदि सुप्तितः, प्रणवात प्रभवो रुद्र प्रणवो हि परो भवेत, प्रणवात प्रभवो रुद्र प्रणवात प्रभवो हरिः, अकारे लीयते ब्रह्मा. आता जे मी सांगितलं की आकारामध्ये ब्रह्मा लीन होतो. उकारे लीयते हरिः, मकारे लीयते रुद्र प्रणवो हि प्रकाशते, ज्ञानिनाम ऊर्ध्वगो भूयात अज्ञानी मधोमुखः. जे आत्ता सांगितलं तसं की अज्ञानी आहे ते अधोमुखाने जातात. म्हणून मनाच्या चंचलत्वाचा शोध घेऊन लहान लहान गोष्टी करून मनाच्या सवयी घालून ते एकाग्र करण्याची सवय लावायची आणि म्हणून ती सवय आपल्याला ओंकारातूनच लागत असते. आता व्यवहारात आपल्याला अनुभवास येणारा असा काही प्रकार आहे की कोणी आपल्याशी प्रेमाने वागतात, कोणी तिरस्कार करतात, कधी चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात तर कधी दुःख देणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आणि अशा ह्या विरुद्ध गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होत असतो. तर तो होऊ न देता मन आपल्या ताब्यात ठेवायचे, सगळी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायची आणि त्याला प्रत्याहार असं म्हटलेलं आहे बघा. तसंच सुगंध येवो की दुर्गंध येवो, त्यामुळं मन सुखी किंवा दुःखी हो. आता एका उपनिषदाचा बघूया, खूप आहेत माझा अभ्यास, म्हणजे तुमच्या निमित्तानं मी करत राहिले. पण तिथं त्यांनी म्हटलं आहे की एकदा जर आपण ओंकाराचा अभ्यास करायला लागलो ना
तर हे सुगंध दुर्गंध सुद्धा आपल्याला समजत नाहीत, त्याच्या पलीकडे आपण जातो, तेच इथं म्हटलेलं आहे. किंवा खाताना पिताना गोड आंबट खारट तुरट तिखट कडू अशा 6 प्रकारच्या ज्या रुची आहेत किंवा रस आहेत त्या आपल्या समोर आल्या तर आपल्याला हवं ते मिळालं पाहिजे, न आवडणारं नको असं लोकांना वाटतं. पण त्यासाठी प्रत्याहाराच्या आपण काय करू, अभ्यासानं मन स्वतःच्या कब्जात ठेवता येतं. आणि हा जो प्रत्याहाराच्या पुढेही आपल्याला प्रणवोच्चार कसा करायचा आहे, जास्त मी प्रत्याहाराबद्दल बोलणार नाही आहे, पण हा जो 3 वर्णात्मक किंवा 3 ओळींचा प्राणायाम वर्णत्रयात्मक करायचा आहे, प्रणवध्वनी ध्वनी उच्चारायचा आहे, तो कसा पाहिजे, तैलधारावच्छिन्न, तैलधारेप्रमाणे तेलाची धार कशी अशी सलग पडत असते तसा आपल्या कायावाच्या मनाने हा जप करायचा आहे. वसिष्ठ संहिता म्हणून आहे. आम्ही कैवल्यधाम लोणावळ्याला जेव्हा हा योगाभ्यास केला शिकलो, थोडी सुरुवात तिथून झालेली आहे, तर त्यांनी असं म्हणलं आहे वसिष्ठ संहितेत, अकारमूर्ती हंसवाहिनी गायत्री ही रक्तांगी आहे, ती बाला मानलेली आहे. उकारमूर्ती त्यांनी बघा चक्रधारिणी तरुणी मानलेली आहे. जसं आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो तसं वसिष्ठ संहितेत या स्त्रिया म्हणजे या देवींची उपमा केली आहे. आणि मकारमूर्ती शुक्लांगी सावित्री ती वृद्धा मानलेली आहे. तसंच ओंकारापासून सर्व देव सर्व स्वर सूर्य सचराचर निर्माण झालेलं आहे. आणि अशा वेगवेगळ्या वर्णनातून संभ्रम होण्याची आपली शक्यता आहे. तुम्ही म्हणाल अकार तो ब्रह्मा म्हणताय, तर आता ह्या सगळ्या सावित्रीन गायत्रीन ह्या काय सांगताय, पण प्रत्येकानं ज्या ज्या पद्धतीनं विचार केला त्या त्या पद्धतीनं त्यांना त्याची अनुभूती आलेली आहे. वसिष्ठ म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. आता वसिष्ठांनी योगवासिष्ठ लिहिलेलं आहे, रचलेलं आहे, रामाला एवढं सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये तर अखंड म्हणजे एवढा अफाट योग आलेला आहे, एवढं त्याच्यात वर्णन आहे की फक्त योगवासिष्ठावर आपल्याला कधीतरी खूप सूक्ष्मात जाता येईल. आता हा प्रणवोच्चारचा विधी कसा करायचा हा पहिल्यांदा मी थोडक्यात सांगतो. आता शांडिल्य उपनिषद म्हणून आहे आणि त्यांनी प्रणवोच्चार कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण प्राणायाम करताना ही डावी बाजू म्हणजे इडा आणि उजवी बाजू म्हणजे पिंगला. तर या इडा नाडीनं वायू जो घ्यायचा तो 16 मात्रेपर्यंत घ्यायचा आणि अकाराचं चिंतन करायचं. हे वेगळ्या प्रकारे सांगितले. मी या सगळ्या उपनिषदांचं तुम्हाला थोडक्यात आढावा देणार आहे. आणि अकाराचं चिंतन करत करत 64 मात्रापर्यंत तो वायू रोखायचा. आपण दोन्ही नाकपुड्या बंद करून वायू रोखतो, कुंभक करतो, त्यावेळेला ओंकाराचं ध्यान करायचं म्हणजे उकाराचं. आणि 32 पुढे ज्या वेळेला वायू सोडायचा आहे तर 32 मात्रेत मकाराचं ध्यान करायचं, तो पिंगला नाडीनं सोडून द्यायचं. म्हणजे प्राणायामातला हा ओंकार आहे. ओंकार म्हणजे नुसता वेगळं नाही आहे, त्याला प्राणायामाची जोड असते. आणि ध्यानबिंदू उपनिषदसुद्धा म्हटलेलं आहे, त्याच्यातसुद्धा त्यांनी हाच विधी सांगितला आहे की इडा नाडीनं वायू घेऊन उदरात, आवाज येतोय ना, देह मध्यस्थ ज्वालावलीनी वेढलेल्या ओंकाराचं ध्यान करावं. म्हणजे सगळं अग्नीचं तेज त्या ठिकाणी आपल्याला इथं ब्रह्मा पूरक, विष्णू कुंभक आणि रेचक रुद्र असा म्हटला जातो. ह्याच प्राणायामाच्या देवता आहेत. आता खरं म्हणजे त्याचे सगळे श्लोक आहेत, पण मी आता नाही सांगत तुम्हाला ते. आता या प्रणवाचे लाभ काय आहेत ते बघा. उकाराच्या ह्रस्वांशापासून, उकार जेव्हा आपण म्हणतो त्याचा छोटासा अंश जरी आपण उच्चारला उकाराचा तरी त्याच्यामुळे आपली पापं नष्ट होतात. तर अव्यय असा दीर्घांश म्हणजे दीर्घकाळ जर उकार केला तर संपत्ती प्रदान होतो, म्हणजे संपत्ती मिळते. आणि जे लोक हंसात्मक ओंकाराला पाहतात ते निष्पाप होतात. तसेच गूढतत्व पाहतात. प्रणव हा मोक्षदायक आहे. सर्व चिंतांपासून मनुष्य मुक्त होतो आणि चित्त लवकर स्थिर होते, दृष्टी स्थिर होते, वायू स्थिर होतो. शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता ती वृत्ती आपली येते. म्हणजे मनुष्य द्वंद्वास्थित होतो आणि सर्व अवस्था त्वम अवस्थात्रयातीतः. बघा गणेशाचं अथर्वशीर्षात हे सगळं वर्णन आहे.
म्हणून गणेशाची उपासना एवढ्यासाठी की तो ओंकार स्वरूप आहे. मग आपण सुद्धा अवस्थात्रयातीत होऊ शकतो. अशा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता बघा, मी म्हटलं तसं दृष्टिस्थिरो यस्य विना प्रयत्नं चित्तम स्थिरम यस्य विनावलंब्य असं नादबिंदू उपनिषद म्हणून आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे. किंवा सर्वे तत्र लयं यान्ति ब्रह्म प्रणवनादके सर्वावस्था विनिर्मुक्त सर्व चिंता विवर्जितः. तुमच्या सगळ्या चिंता दूर होतात. न जानाति स शीतोष्णं न दुःखं न सुखं तथा जागरण निद्रा विनिर्मुक्त स्वरूपावस्था स्थामियात. आपल्या स्वरूपाची आपल्याला जाणीव होते. तिथपर्यंत आपण पोहोचतो या ओंकाराच्या नादातून आणि त्याच्या साधनेतून. दृष्टी स्थिरो यस्य विना प्रयत्नं चित्तं स्थिरं यस्य विनावलंब्य ब्रह्मापूरक इत्युक्तो विष्णु कुंभक उच्यते रेचा रुद्र इति प्रोक्त प्राणायामस्य देवता. असं खूप काही आहे. खरं म्हणजे या वेगवेगळ्या उपनिषदांमधून खूप काही कथा पण छान आलेल्या आहेत. आता मी आधी तुम्हाला एक छांदोग्य उपनिषदातली कथा सांगते. कदाचित तुम्ही ती ऐकलेली असेल. मगाशी सांगितली तशीच दुसरी एक कथा आहे की एकदा देव आणि दानव यांच्यामध्ये संग्राम होतो, युद्ध होतं. आणि असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनी उद्गीत म्हणजेच प्रणवाचा आश्रय घेतला. पण त्यांना उद्गीतचा अर्थ ध्यानात न आल्यामुळं त्यांनी काय केलं तर तो श्वासोच्छ्वास करायचा आहे तो वाणी, डोळे, कान, मन वगैरेंची अनुक्रमानं उपासना केलेली आहे. आणि ते काही त्यांना जमलं नाही. मग असुरांनी इंद्रियांवर पापाचा मारा सुरुवात केली. म्हणजे त्यामुळं काय झालं, ज्या वेळेला त्यांनी नाकाचा आश्रय घेतला त्यावेळेला नाक सुगंधाबरोबर दुर्गंधही घेऊ लागलं. डोळ्यावर मारा केला तेव्हा डोळे हे शुभाबरोबर अशुभही पाहायला लागले. कानावर जेव्हा मारा केला तेव्हा कान न ऐकायचं तेही ऐकू लागले. म्हणजे अश्रवणीयम पण ऐकायला लागले. ते डिटेल मी त्याचे मंत्र लिहिलेले आहेत. आणि वाणी सत्याबरोबर असत्यही बोलू लागली. आणि मन तर संकल्प विकल्पात भटकू लागलं. वास्तविक मनानं फक्त संकल्प करायचा. आज आपण असा संकल्प करूया की मी काहीही झालं, काहीही अडथळा आला तरी ओंकार साधना चुकवणार नाही. एवढा जरी आपण संकल्प केला तर हे सगळे लाभ आपल्याला मिळणार आहेत. आणि शेवटी मग हृदयस्थ प्राणाची उद्गीत रूपात उपासना सुरू केली. आणि त्याच्यावर केलेले असुरांचे प्रहार हे निष्फळ झाले. आणि शेवटी असुरांचा नाश झाला. त्यामुळं निस्वार्थरित्या इंद्रियांचं रक्षण करणारा प्राण निष्पाप आहे. प्रणव हे प्राणाचं प्रतीक आहे. माणसांच्या जीवनाला आवश्यक अशी ऊब प्राणापासून मिळते आणि विश्वाच्या जीवनाला आवश्यक अशी उष्णता सूर्यापासून प्राप्त होते. सूर्य हा विश्वाचा प्राण आहे. अशा दृष्टीनं पाहता अमृतत्वाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्यानं प्राण आणि सूर्य यांची उपासना ओंकार रूपात करायला पाहिजे. खूप आहे ओंकाराबद्दल. आत्ता मी सांगितलं तसं ओंकार छांदोग्य उपनिषदातच एक दाम्पत्याची कल्पना केलेली आहे की हे दाम्पत्य आहे. कोणतं तर वाणी आणि प्राण त्या दोहोंचं मिलन ह्या ओंकारात होत असतं. कारण वाणी पण आपण उच्चारण करत असतो शब्दाचा, अक्षरांचा. आणि त्याच वेळेला प्राण म्हणजे श्वासाची, प्राणाचीही उपासना करत असतो. आणि वाणी आणि प्राण यांच्या विशिष्ट संयोगानं ओंकाराचा उच्चार होतो. दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ओंकाररूपी बालकाचा जन्म देऊन किंवा बालकाला जन्म देऊन वाणी आणि प्राण यांचं दाम्पत्य जीवन कृतार्थ झालं आहे. बृहस्पतींनी सुद्धा त्याची उद्गीत रूपानं उपासना केली. बृहत म्हणजे वाणी आणि तिचा पती म्हणजे प्राण. वेदातील तो बृहस्पती तोच पुराणातला गणपती. आणि म्हणून उद्गीतची आपण उपासना करायची. आता हा 3.5 मात्रांचाच बनलेला आहे. तुम्ही त्याचा तसाच उल्लेख करता तर पहिली मात्रा अकार, दुसरी मात्रा उकार, तिसरी मात्रा मकार, आणखी अर्धी मात्रा मिळून हा ओंकार बनतो.
प्रत्येक मात्रा भिन्न भिन्न क्षेत्रातून वेगवेगळे सुचवते. जर सृष्टीच्या व्यापकतेचा विचार केला तर आकार हा पहिल्या मात्रेत पृथ्वीचा व्यापक आहे, पृथ्वी व्यापक आहे. उकारात अंतरिक्ष आणि मकारात द्युलोक म्हणजे देवलोक हा व्याप्त आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा विचार केला तर आकार हा उत्पत्ती सूचक आहे, उकार हा स्थिती सूचक आहे. आपल्याला माहिती आहे ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू आपल्याला काही काळ आपलं पालन करतो, संरक्षण करतो, म्हणून स्थिती सूचक आहे उकार. आणि मकार हा लयाचं सूचक आहे, म्हणजे आपल्याला कधी ना कधीतरी आपला या सृष्टीचा लय होत असतो, आपलाही लय होणार असतो. तसंच जीवात्म्याच्या ज्या 3 अवस्था आहेत, 3 स्थिती आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विश्व, तेजस आणि प्राज्ञ ही अनुक्रमे अकार, उकार आणि मकार यांनीच व्याप्त होतात. ओंकारात अकारावर भर दिला जात. आता बघा, तुम्ही कोणीतरी शंका विचारणार आहे, पण त्याच्या अगोदर मी थोडीशी शंकेचं अगोदर निरसन करते. त्यातूनही काही विचारायचं असेल तर नंतर विचारा. की ओंकार म्हणत असताना किंवा गात असताना जर अवर भर दिला, अकारावर भर दिला, तर आपल्याला अधिभौतिक ऐश्वर्याची प्राप्ती होते. उकारावर भर दिला तर अधिदैविक सामर्थ्य प्राप्त होतं, म्हणजे अधिदैविक सामर्थ्याचा उकार सूचक आहे. आणि तिसरी मात्रा जी म आहे, मकारावर ध्यान केंद्रित केलं तर ब्रह्माच्या साक्षात्कारात सहाय्यभूत होतं. आपलं ध्येय प्रत्येकानं ठरवायचे. ज्याला अधिभौतिक ऐश्वर्य पाहिजे त्यांनी अकाराची जास्त उपासना करा, ज्याला अधिदैविक सामर्थ्य पाहिजे त्यांनी उकाराची उपासना करा, आणि ज्याला ब्रह्मस्थिती पाहिजे, साक्षात्कार पाहिजे, मोक्षापर्यंत पोचायचं आहे, त्यांनी मकारावर अधिक लक्ष द्या. आणि अशा प्रकारे जीवनाची सार्थकता ही साधता येते, जीवन अमृतमय होतं. आता या 3 मात्रा म्हणजे मानवी शक्तीचं प्रतीक आहे. इंद्रियांकडून होणारी कर्म, मनाकडून होणारी कर्म, बौद्धिक कर्म, या 3 कर्मांना ओंकार प्रभावी आणि तेजस्वी बनवतो. बघा, आयुष्यभर जर म्हणजे अनेक सहस्र वर्षांचा ज्यांनी हा तपाचा भाग किंवा ज्यांनी तप केला असेल त्यांना केवढं तेज प्राप्त. म्हणून तेजस्विना वधीतमस्तु, म्हणजे तेजस्वी 9 अधितमस्तु, आम्ही तेजस्वी होऊ देत, ही जी प्रार्थना आहे ती याच्याशी रिलेटेड आहे. आणि मानवानं याचा अंतर्बाह्य योग्य रीतीनं विनियोग करणं आवश्यक आहे. आता जी अर्धी मात्रा आहे ती मागील 3 अकार, उकार आणि मकार यांचा सहयोग, हे वेगळे पण नको आहे आपल्याला, सगळ्यांचा एकजूटपणा पाहिजे, त्याच्यामध्ये एकात्मता पाहिजे, एकी पाहिजे, सहिष्णुता सर्वव्यापी भगवत तत्वाची सूचना देते. सगळ्या भूतमात्रांबद्दल आपण सहिष्णू असलं पाहिजे. आणि तेजस्वी पापपुण्यापासून अलिप्त अशा शांत आत्म्याचं ती प्रतीक आहे. ही जी अर्धमात्रा आहे ती आपण छान काढतो बघा, तो चंद्र, अर्धचंद्रबिंदू आणि त्याच्यावर बिंदू. तर ब्रह्मवादी लोकांच्या यज्ञ, दान, तपक्रिया या सगळ्या ओंकाराचा उच्चार करून सुरू होतात. म्हणून भगवंतांनी 8व्या अध्यायात म्हणलेलं आहे, तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम. आता वेदमंत्रसुद्धा मगाशी म्हणलं की ओंकाराशिवाय ते अपूर्ण आहेत. ओंकाराशिवाय वैदिक मंत्र हे लंगडेच आहेत. ओंकारपूर्वक केलेली कोणतीही कर्म ही सात्विक बनतात. ओंकार हा कर्माच्या प्रारंभात अंधारात दीपक किंवा वाळवंटात वाट दाखवण्याचा माहितगारासारखा आहे. आरंभलेल्या कामाला शेवटपर्यंत पोचवण्यात तो मदत करतो. एवढंच नाही तर कर्मात असलेले दोष देखील दूर करतो. कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी ऋषींनी एक युक्ती शोधून काढली आणि ती युक्ती आहे ओंकाराची. कर्माच्या आरंभात ओम तत्सत इति असं म्हणतात की नाही, निर्देशो 17व्या अध्यायात म्हणलेलं आहे. यज्ञदान तपक्रिया त्या सगळ्या ज्या आहेत क्रिया त्याला बाधक न बनता मोक्षदायक बनतात. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. म्हणजे समग्र विश्व हे ओंकारात सामावलेलं आहे.
इच्छा सिद्धी मोक्षप्राप्ती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत. आणि म्हणून ओंकाराचं योगीजन सतत ध्यान करतात. आता ओंकाराची उपासना करण्यासाठी योग्य अधिकार पाहिजे. दृश्य किंवा श्राव्य जगाच्या विषयासाठी संपूर्ण विरक्ती अपेक्षित आहे, पण ती होत नाही आपण संसार करत असताना. तोपर्यंत ओंकाराची उपासना करणाऱ्याला अधिकारी मानला जात नाही. वैराग्य, मगाशी मी सांगितलं की पतंजलीनं सांगितलेलं आहे वशीकार वैराग्य. तर सगळ्याला वश व्हायला पाहिजे आपण. आणि दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्य असं योगसूत्र आहे. ज्यानं जीवनामध्ये द्वंद्वामध्ये संतुलन ठेवण्याचं शिक्षण घेतलेलं आहे, ज्याची वृत्ती अनासक्त आहे, वैराग्यमय बनली आहे, तोच ओंकाराच्या उपासनेचा अधिकारी आहे. नाही ते लोक म्हणतात आम्ही 5 मिनिटात ओंकार उरकून टाकतो आणि येतो पार्टीला. ते अपेक्षित नाही आहे. वैराग्यमय बनलेली वृत्ती हीच आपल्याला ओंकारच्या उपासनेला अधिकारी बनवते. ओंकार उच्चारणातील काही शारीरिक लाभही ध्यानात घेऊन तो उपास्य म्हणून सार्वजनिक होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यातून काही लाभ मिळतील, पण जे आपल्याला अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक हे जे लाभ पाहिजेत आहेत त्यासाठी ओंकाराचा जप करायला न सांगता सगुण साकार भगवंताची उपासना शिकवायची. आणि म्हणून सामान्य लोकात फक्त ओमचा जप न करता हरिओम तत्सत असं म्हटलं जातं, किंवा ओम नमः शिवाय, किंवा ध्रुवाला सांगितलं नारदांनी ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि जप करण्याची अशी पद्धत आहे. जुन्या काळात तर फक्त खऱ्या अर्थानं संन्यासी झालेले लोक ओमचा उच्चार करीत, पण आम्ही पण कैवल्यधामला शिकलो की योग हा सर्वांसाठी आहे. फक्त भगवी वस्त्र परिधान करून योगाभ्यास करणं किंवा संसार सोडून करणं हे अपेक्षित नाही आहे. तर प्रत्येकासाठी ओंकारही अपेक्षित आहे. ते अनुभूती सूचक प्रतीक आहे. आपल्याला अनुभूती आली पाहिजे त्याची. आणि म्हणून ओंकाराद्वारा प्राप्त होणाऱ्या उत्तरात आपल्या वृत्तीचं प्रतिबिंब पडतं, आपल्या विचारांचा प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. आणि एखाद्यानं विचारलं भगवान आहे का? ओम. पुढं विचारलं तो तुम्हाला भेटलाय का किंवा भेटेल का? ओम. भेटेलच. भगवान भेटणं कठीण आहे का? तरी ओम. कठीण आहे. इतका सहजासहजी आहे का चला बाहेर गेलो आणि भेटला मित्र तसा भेटेल. पण निराश झालेल्याला हिम्मत देतो आणि उतावीळ बनलेल्याला साधना आणि तपश्चर्या करायला शिकवतो, असा हा ओंकार आहे. आपल्याला वेडा आशावाद आणि दुर्बल निराशावाद यांच्यात संतुलन करायला ओंकार शिकवतो. थोडक्यात काय, ओंकार हे परब्रह्माचं प्रतीक आहे. ब्रह्मविद्येचा समग्र अर्थ ओंकारात संकलित झालेला आहे. म्हणून 3 मात्रांनी समग्र सृष्टीला सामावून तो घेतो आणि शेष किंवा उरलेल्या अर्ध्या मात्रेनं सृष्टी कार्याला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतो. तो आसक्तीचं भरतवाक्य आहे, अनासक्तीची नांदी आहे. वेद आणि परब्रह्म यांचं तेजपुंज प्रतीक आहे. ओंकाराला जर त्याच्या खऱ्या अर्थात आत्मसात करून घेतलं तर विश्वंभर स्वतः आपल्या हृदयांगणात येऊन खेळू लागेल. म्हणूनच उपनिषदांनी उद्घोष केलाय ओंकार प्रभवा देवा ओंकार प्रभवा स्वराः ओंकार प्रभवं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम. आता अजूनही ओंकाराबद्दल मला खूप काही सांगायचं आहे. तुम्ही जसं म्हणाल तेवढा वेळ मी बोलीन, कारण अजून माझ्या मते 15-20 मिनिट माझ्यासाठी वेळ असेल तर तेवढा वेळ आपण घेऊया. पण तुमच्या वेळेनुसार जर काही शंका वगैरे विचारायच्या असतील तर मात्र आपण मला म्हणाल तेव्हा मी थांबेन. आता भगवद्गीतेतला एक श्लोक पुन्हा एकदा सांगणार आहे. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. पण त्याच्या आधीचा श्लोक जास्त महत्त्वाचा आहे. सर्वद्वाराणि संयम्य
मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याध्यायात्मनः प्राणम आस्थितो योगधारणा. काय करायचे? आपली शरीराची जी 9 दारं आहेत ती सर्व द्वारं, इंद्रियांची द्वारं ही अडवायची आहेत, म्हणजे त्यांना भरकटून द्यायचं नाही. मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करायचे. नंतर जिंकलेल्या मनानं प्राण मस्तकात धारण करायचे, स्थापन करायचे. आणि परमात्म्यासंबंधी योगधारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम हे अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करील आणि त्याचं अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी म्हणजे परमात्मा त्याचं चिंतन करीत देह टाकून जातो, तो परमगतीला प्राप्त होतो. आता ज्ञानदेवांनी सुद्धा कुंडलिनी योग किंवा 6व्या अध्यायातला आत्मसंयम योग खूप सविस्तारानं सांगितला आहे. तुम्ही तो अभ्यासला असेल. पण भगवंताचं स्मरण करण्यासाठी आधी आपण शुद्ध पाहिजे. रामकृष्ण परमहंसांनी त्यांना एक जण बोलवायचे की असे सगळे शिष्य बोलवायचे आणि म्हणायचे की या ना गुरुवर्य आमच्या खोलीमध्ये या. तर ते म्हणायचे की अरे तुझ्या खोलीत किती पसारा पडलाय. आता माझ्या खोलीतही असाच पसारा असतो सगळ्या पुस्तकांचा. तर म्हणे ती खोली आधी स्वच्छ कर, तो पसारा जागच्या जागी ठेव, तर मी तुझ्या खोलीमध्ये येईल. तसंच आपलं हृदय, आपलं अंतःकरण इतकं पसाऱ्याने त्या काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या सगळ्यांनी भरगच्च भरलेलं आहे. जर असेल, आपलं जर स्वच्छ असेल तर माझे शब्द माघारी आहेत. कुणीही काही बोललं तरी आपल्याला क्रोध आला नाही तर आपण स्वच्छ आहोत. कुठलीही कामना नको असेल, हे पाहिजे ते पाहिजे, आता संपल्यात आपल्या सगळ्या कामना. लोभ, अरेच्या तिथं फुकट मिळतंय आणि मी गेलोच नाही, मला मिळायला पाहिजे होतं. लोभ, मोह, सगळ्याचा मोह, मूढता, हे मी माझं सगळ्यात अहम. हे जर सगळं आपल्या शरीरातून म्हणजे अंतःकरणातून बाहेर पडलं आणि शरीर असं मन सगळं स्वच्छ झालं, अंतःकरण स्वच्छ झालं, तर त्या परमात्म्याला आपल्या इथं आहेच तो, पण तो आपल्याला दिसेल. तो इतका लपून गेला, इतका दडून गेलेला आहे की ओंकाराची आपल्याला साधना करत असताना सुद्धा नवनवीन गोष्टी डोळ्यासमोर येत असतात, अनेक विचार येत असतात आणि ते येऊ न देण्यासाठी आपल्याला मन स्वच्छ, अंतःकरण स्वच्छ, सगळं अहम विरहित करायचं. आणि आत्ता सांगितलं तसं सर्व द्वाराणी संयम्य. मगाशी सांगितलं तसं शीतोष्ण सुखदुःखेषु समस्संग विवर्जितः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान मे प्रियो नरहा, भगवान म्हणतात. पण आपण तसं आधी व्हायला पाहिजे. आपण चांगला भक्त व्हायला पाहिजे, ओंकाराचा भक्त व्हायला पाहिजे, भगवंताचा भक्त व्हायला पाहिजे. आणि ही साधना करत करत आपण एका विशिष्ट काय म्हणू अवस्थेला पोहोचू. आपल्यालाच करणार नाही. खरं म्हणजे प्रश्नोपनिषद, त्यानंतर मुंडकोपनिषद, अशी 2 उपनिषदं मला थोडीशी सविस्तर सांगावीशी वाटली होती. पण मला असं वाटतं की आता तेवढा वेळ मिळणार नाही आहे. त्यामुळं मी फक्त आता एक ओंकाराचं गीत जे आहे, जे आम्ही नेहमी म्हणत होतो तेवढं म्हणते आणि माझ्या वाणीला विराम देते. तुम्हाला जर काही शंका विचारायच्या असतील तर त्या तुम्ही जरूर विचारा. आणि तुम्हाला माहिती असेल की योगविद्याधामची योगकलिका नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यातही फार सुंदर सुंदर गीतं आहेत. मी त्याचाही थोडासा अभ्यास केला होता, पण आता वेळेअभावी काय काय होते बघूया. त्यातलं एक जे थोडं 2-2 ओळी म्हणून दाखवते, तुम्ही म्हणत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. ओम जय ओंकार हरे, स्वामी जय ओंकार हरे, साधक जनों के संकट, योगी जनों के संकट क्षण में दूर करे. ओम जय ओंकार हरे, दुर्बल व्याधि चंचल अस्थिर
यहाँ सबको सुख मिले, स्वामी सबको सुख मिले। जीवन है दुखी उनको, जीवन है दुखी उनको, उनको मुक्ति मिले। ओम जय ओंकार हरे। मत्सर द्वेष स्वार्थी अनेक, मत्सर द्वेष स्वार्थी अनेक, किया किसने योगाभ्यास। बन गए हम अभ्यासी, बन गए हम ध्यासी, उनको प्रीति मिले, उनको प्रीति मिले। ओ जय ओंकार हरे, ओम जय ओंकार हरे। आणि अजून एक छान ओंकाराचं जनम जनम जय जय, तेही मला आवडले, पण त्यातलं एकच कडवं म्हणणार आहे. भय क्रोध द्वेष जाए, भ्रम का हुआ निरास। सोहम ध्वनि निनाद, ऋषि का मनोविलास। वो प्रथम शब्द हृदि का, छेदे गगन निरामय। सृष्टि कहे क्षणों में, ओंकार जन्म जय जय। ओंकार पूर्ण ब्रह्म, आनंद मूल तत्व। संपूर्ण विश्व माने, उसका बड़ा महत्व। ओंकार जन्मभूमि, हे आर्य भूमि जय जय। हे राष्ट्र भूमि जय जय। ओंकार जन्म जय जय। जल संत शांत रहता, जल शांत संत बहता। गंगा नदी तलों में, अति मंद पवन खिलता। तरु के फूलों फलों में, अवनी तले उषा का। साम्राज्य रूप रंग, आनंद देत मन को। शांती सुधा अभंग, शांती सुधा अभंग। आणि आम्ही नेहमी ओंकाराची जी एक प्रार्थना आहे ती म्हणायचो, तीच म्हणून दाखवते. भ्रुकुटी महल चढ़ देख पिया रे, जागे ज्योति अपारा ओम। सोहम सोहम जपते जपते, पहुँचो दशमें द्वारा ओम। मेरुदंड में बंकनाल है, उल्टी गंग कहावे ओम। प्रणवयान से ऊंचा चढ़कर, सुखमणि गढ़ में जाए ओम। तन का भाव भुला के वहाँ से, सोहम सोहम गावे ओम। वहाँ से ऊंचा बेहद ऊंचा, ब्रह्म शिखर पे जावे ओम। ओम ध्वनि से चढ़ते चढ़ते, निश्चल घुमरी आवे ओम। अपने आप आप अपने में, निर्विकल्प निर्वाणी ओम। शिवानंद गुरु केवल चेतन, निजानंद आनंदी ओम। ओम शांति शांति शांति। सर्वांना मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.